पुणे महाराष्ट्राचं सांस्कृतिक आणि राजकीय केंद्र, इथलं राजकारण कायमच चर्चेच्या केंद्रस्थानी असतं आणि आता पुण्याच्या राजकारणात मोठ्या चर्चेला उधाण आलंय। काँग्रेसच्या मोठ्या चेहऱ्यांपैकी एक ज्यांनी भाजपाच्या 28 वर्षाच्या किल्ल्याला सुरुंग लावला, तेच आता भाजपाच्या मित्रपक्षात सामील होणार आहे। होय, आपण बोलतोय रवींद्र धंगेकर यांच्याबद्दल। शिवसेनेपासून काँग्रेसपर्यंतचा प्रवास आणि आता चौथ्या पक्षात प्रवेश, या सगळ्या प्रवासाचा अर्थ काय? चौथा पक्ष, नवी दिशा आणि जुन्या प्रतिस्पर्ध्यांशी हात मिळवणी। पण धंगेकरांच्या या प्रवासाचा पुण्यातील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होणार, जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी रश्मी केडीकर आणि तुम्ही पाहतात नवराष्ट्र। रवींद्र धंगेकर यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात शिवसेनेतून केली। तरुण वयातच पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून ते निवडून आले आणि तब्बल 10 वर्ष त्यांनी बाळासाहेब ठाकरेंसोबत काम केलं। पण नंतर शिवसेनेत उभी फूट पडली आणि धंगेकर मनसेत दाखल झाले। मनसेमध्येही त्यांनी चांगलं काम केलं। पुणे महापालिकेत ते नगरसेवक झाले आणि विधानसभेच्या निवडणुकीतही मनसेच्या तिकिटावर उभे राहिले। मात्र गिरीश बापट यांच्या प्रचंड प्रभावामुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला। 2014 नंतर धंगेकरांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आणि अपक्ष म्हणून पुणे महापालिकेत प्रवेश केला। मात्र लवकरच त्यांनी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश घेतला। 2017 पासून काँग्रेसमध्ये सक्रिय राहून त्यांनी पक्षासाठी चांगलं योगदान दिलं आणि याच काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी कसबा पेठ पोटनिवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवला। तब्बल 28 वर्षांनंतर भाजपाचा किल्ला त्यांनी उद्ध्वस्त केला। धंगेकरांचा वाढता प्रभाव आणि 2024च्या निवडणुका, धंगेकरांच्या विजयामुळे काँग्रेसमध्ये एक नवा उत्साह संचारला। पुणे लोकसभा निवडणुकीसाठीही काँग्रेसनं त्यांच्यावर विश्वास ठेवला, पण तिथे त्यांना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात लढावं लागलं। निकाल लागला आणि धंगेकर तब्बल 1.25 लाख मतांनी पराभूत झाले। परंतु काँग्रेसची मतं 2019च्या तुलनेत 12% वाढली, हे मात्र मोठं यश होतं। लोकसभेनंतर लगेच विधानसभेची निवडणूक आली आणि धंगेकरांना पुन्हा कसबा मतदारसंघातून काँग्रेसने तिकीट दिलं। पण भाजपाने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आणि पुन्हा धंगेकरांना पराभवाचा सामना करावा लागला। 90,000 मते घेत रासने विजयी झाले, तर धंगेकरांना 70,000 मतांवर समाधान मानावं लागलं। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राजकीय वर्तुळात अशाही चर्चा रंगल्या होत्या की लोकसभेत पराभूत झाल्यापासूनच धंगेकर हे नवा घराच्या शोधात होते। काँग्रेसमध्ये आपल्याला फारसा वाव नाही किंवा पक्षालाच राज्यात फारसे भवितव्य नाही, असे त्यांच्या ध्यानात आले असावे। विधानसभा निवडणुकी आधीही त्यांनी देवेंद्र फडणवीसांचे दरवाजे ठोठावले होते, पण तिथे त्यांची डाळ काही शिजली नाही। असे म्हणतात की फडणवीसांनी त्यांना सुनावले की तुम्ही तर 3 वेळा आमच्या पक्ष उमेदवारांच्या विरोधात लढला आहात, तुम्हाला आम्ही कसब्यातून संधी देऊच शकत नाही। मग धंगेकर एकनाथ शिंदेकडे गेले, पण तिथे विधानसभा निवडणुकीआधी संधी मिळाली नाही। आता फडणवीसांच्या नेतृत्वातील महायुती सरकारला 3 महिने पूर्ण झाल्यानंतर नाराज शिंदे शिवसेनेचा विस्तार करण्याचा आणखी प्रयत्न करत असताना धंगेकर हे सत्तारूढ महायुतीत दाखल होतील। पण याचा अर्थ धंगेकर आता ज्या भाजपाच्या हेमंत रासने आणि मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात लढले, त्यांच्यासोबतच बसणार। पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांना हा निर्णय किती मान्य होईल आणि धंगेकरांना शिंदे गटात नक्की किती वाव मिळेल? धंगेकरांच्या या नवीन निर्णयामुळे पुण्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते। भाजपाला मजबूत करण्यासाठी शिंदे गट धंगेकरांना कसा वापरणार आणि धंगेकर आता ज्या पक्षात गेलेत त्याचा पुढचा प्रवास कसा असेल? राजकारणात कोणताही निर्णय अंतिम नसतो, हेच धंगेकरांनी दाखवून दिलं। तर धंगेकरांच्या या निर्णयाबद्दल तुमचं काय मत आहे, हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ संपला असेल पण चर्चा सुरू राहील। नमस्कार।